सोनाली राऊतने बिग बॉस मराठीवरती खूप मोठे गंभीर आरोप केलेले आहेत. नक्की काय झालंय व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सोनाली राऊतचं इव्हेक्शन झालं. त्यानंतर बऱ्याच लोकांचं हे म्हणणं होतं की इव्हेक्शन चुकीचं झालं. काही लोकांचं हे म्हणणं होतं की बरं झालं ती घराच्या बाहेर गेली, काहीच करत नव्हती. पण सोनाली राऊतचं याबद्दल नक्की म्हणणं काय आहे? तिचं असं म्हणणं आहे की बिग बॉसचं घर हे खूपच अनहायजेनिक होतं. त्यामुळे मला घरामध्ये इन्फेक्शन झालं. मी प्रयत्न केला ते इन्फेक्शन थांबवण्याचं, डॉक्टरकडनं औषधं घेतली पण ते इन्फेक्शन थांबत नव्हतं. म्हणून मी बिग बॉसच्या मेकर्सला सांगितलं की आत्ता मला घरामध्ये राहायचं नाही आहे, मला बाहेर जायचं आहे. तिचं असं म्हणणं आहे की घरातील कंटेस्टंटसुद्धा खूप अनहायजेनिक आहेत. ते कोणाचाही टॉवेल वापरतात, कोणीही कोणाचं कपडे घालतं, कोणीही कोणाचं उष्ट खातं आणि हे तिला आवडलेलं नाही आहे. तिचं हेही म्हणणं आहे की मी बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये आल्यावरती एक्सपेक्ट केलं होतं की काहीतरी वेगळे कंटेस्टंट येतील, पण या कंटेस्टंटला पाहिल्यानंतर माझा सगळा ताण निघून गेला. मला या कंटेस्टंटमध्ये काहीसुद्धा चांगलं दिसलं नाही आणि म्हणून मी या शोला गांभीर्याने घेतलं नाही आणि मला त्या घरामध्ये खेळूसुद्धा वाटलं नाही. तिने स्पष्ट आरोप केला आहे की घरामध्ये खूप घाणेरडी लोक आहेत आणि खूप अनहायजेनिक राहतात. म्हणून मी स्वतः बिग बॉसच्या मेकर्सला सांगून या घरातून वॉलंटरी एक्झिट घेत आहे. त्याचबरोबर काही मीडिया चॅनलबरोबर ती ऑफ एअर बोलताना असं बोलली की मला आता मराठीमध्ये कामसुद्धा करायचं नाही आहे, कारण मला हिंदी फिल्मच्या ऑफरसुद्धा आलेल्या आहेत. एकंदरीतच काय म्हणणं आहे तिचं की बिग बॉसनी मला काढलं नाही, तर मी स्वतःहून वॉलंटरी एक्झिट घेतलेले आहे आणि बिग बॉसचं घर हे खूप जास्त अनहायजेनिक आहे. आता सोनाली राऊतच्या आरोपावरती तुमचं काय म्हणणं आहे? खरंच घरातील कंटेस्टंट अनहायजेनिक आहेत का हिने अपेक्षा केली नाही असे कंटेस्टंट आले नाहीत म्हणून ही बिग बॉसवरती आरोप लावते आहे? खरंच लोकांनी हिला कमी वोट दिलेले आहेत का हिने स्वतः वॉलंटरी एक्झिट घेतलेली आहे? तुमचं याबद्दल म्हणणं काय आहे? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण बिग बॉसवरती तिने जे आरोप लावलेले आहेत सद्यस्थितीत ते आरोप खूप जास्त गंभीर वाटत आहेत. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.